नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आज या ठिकाणी आपण एस्ट्रल लिमिटेड या शेअरबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया. आज 29 जून 2026ला आपण जर शेअर पाहिला तर जवळपास 8% डाऊन साईडला या ठिकाणी क्लोज झाला आहे एस्ट्रलचा शेअर. बरोबर, हा शेअर आज का पडला, त्याच्या मागचं कारण काय, टेक्निकल खराब झालं आहे का, फंडामेंटल खराब झालं आहे का, कंपनीच्या बिझनेसमध्ये काही चेंजेस झाले आहेत का, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर कंपनीचा 52 वीकची रेंज जर पाहिली तर हायर साईड होती 1768 आणि लोअर साईड आहे 1262 रुपये. बरोबर, सध्या जो काही शेअर ट्रेड करत आहे तो 52 वीक लोअर साईडला या ठिकाणी ट्रेड करत आहे. ज्यांनी 1 वर्षापासून या शेअरमध्ये गुंतवलं आहे त्यांना स्टील 9% या ठिकाणी डाऊन फेजमध्ये आहेत. ज्यांनी 5 वर्षापासून गुंतवलं आहे त्यांना सुद्धा जवळपास 10-10.5% या ठिकाणी निगेटिव्हमध्ये ते या ठिकाणी बसले आहेत इन्व्हेस्टर. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जर न्यूज जर पाहिल्या तर पहा, न्यूज काय आहे, एस्ट्रल लिमिटेड शेअर्स फॉल आफ्टर केमिकल बिझनेस डीमर्जर अप्रुव्हल. म्हणजेच एस्ट्रलच्या बोर्डानं काय केलं आहे, यामध्ये या ठिकाणी अजून एक बिझनेस होता जो होता केमिकलचा बिझनेस, तो आता सेपरेट या ठिकाणी रन करायचा त्यांनी या ठिकाणी अप्रुव्हल दिलेला आहे. त्याच्यामुळेच या ठिकाणी काय वेबसाईटने याला कव्हर केलेले 10%, 6%, 9% पडल्याच्या नंतर. आता या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे काय, पहा, कंपनीचं या ठिकाणी त्यांनी एक जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे, डीमर्जर अँड ट्रान्सफर ऑफ द केमिकल बिझनेस अंडरटेकिंग अलॉंग विथ ऑल इट्स रिलेटेड असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ एस्ट्रल लिमिटेड. म्हणजेच AB नावाची कंपनी होती, ज्याच्यामधून B नावाची जी काही कंपनी आहे त्याला आता या ठिकाणी सेपरेट लिस्ट ते करणार आहेत. बरोबर, A नावाची कंपनी मग कोणती आहे तर एस्ट्रल लिमिटेड आहे आणि B नावाची कंपनीचं आता नाव काय असणार आहे, एस्ट्रल केमी लिमिटेड. मग तुम्ही म्हणताल ही जी काही दुसरी नवीन कंपनी तयार होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला काही फायदा होणार आहे का, तर हो, नक्कीच फायदा होणार आहे. तुमच्याकडे 1 शेअर असू द्या किंवा 100 शेअर असू द्या, प्रत्येक एक एस्ट्रल लिमिटेडच्या शेअरच्या मागे तुम्हाला नवीन एस्ट्रल केमी लिमिटेडचा एक शेअर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मग तुमच्याकडे 100 शेअर असू द्या, 1 शेअर असू द्या, 1000 शेअर असू द्या, 1000 शेअरच्या बदल्यामध्ये तुम्हाला 1000 एस्ट्रल केमी लिमिटेड या कंपनीचे शेअर्स तुम्हाला मिळणार आहेत. ह्याची जी काही रेकॉर्ड डेट आहे ती अजून या ठिकाणी जाहीर केली नाही आहे. रेकॉर्ड डेट जेव्हा जाहीर करतील तेव्हा मी त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ तयार करेल नक्कीच. ठीक आहे, या ठिकाणी जर लेटेस्ट क्वार्टरली रिझल्ट जर पाहिले एस्ट्रल लिमिटेडचे, जर त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जे काही सेल्स आहे इयर ऑन इयर 24% ग्रोथ आहे. एबिटा जर पाहिलं तर 27% इयर ऑन इयर ग्रोथ चालू आहे. नेट प्रॉफिट देखील डबल डिजिटमध्ये ग्रो होत आहे. EPS देखील डबल डिजिटमध्ये ग्रो होत आहे. जर सेल्स पाहिला, उदाहरणार्थ आपण असं पकडूया, एस्ट्रल काय करतं तर या ठिकाणी प्लंबिंगमध्ये आहे, तर आपण असं गृहीत धरूया 1681 2025 मार्चमध्ये पाईप त्यांचे विकले गेले होते. ते 1681 पाईप आता मार्च 2026 मध्ये 2088 पाईप्स या ठिकाणी विकले आहेत. याच्यावरून काय लक्षात येतं तर त्यांची जी काही सेल्स ग्रोथ आहे ती 24% या ठिकाणी वाढलेली आहे. याच प्रकारे तुम्ही असं गृहीत धरू शकता 1681 पाईप विकून त्यांना 178 या ठिकाणी नफा झाला होता. तो नफा देखील या ठिकाणी इन्क्रीज होऊन 213 रुपये नफा झालेला आहे. याच्यावरून लक्षात येतं की या ठिकाणी जे काही लेटेस्ट क्वार्टरली रिझल्ट आहेत याच्यामध्ये सेल्समध्ये, एबिटामध्ये, नेट प्रॉफिटमध्ये, EPSच्या ग्रोथमध्ये कशातच या ठिकाणी डिक्लाइन नाही आहे. म्हणजे या ठिकाणी रिझल्ट चांगले आहेत, रिझल्ट या ठिकाणी व्यवस्थित इनलाईन रिझल्ट आहेत. या ठिकाणी जर याचं फंडामेंटल जर आपण पाहायचं म्हटलं तर एस्ट्रल लिमिटेडचं 36,000 करोडचं याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. सध्या ट्रेड करत आहे 1367 रुपयाला. 52 वीक हाय आहे 1769 आणि 52 वीक लो आहे 1263. बरोबर, स्टॉकचा पी आहे 66, परंतु इंडस्ट्रीचा पी आहे जवळपास 20च्या जवळपास. म्हणजे हायर साईडला सध्या या ठिकाणी ट्रेड करत आहे एस्ट्रल लिमिटेड. जर ROCE पाहिला डबल डिजिट आहे, ROE डबल डिजिट आहे, फेस व्हॅल्यू सध्या 1 आहे. कंपनी डिव्हिडंड सुद्धा देते 0.26% पर ॲनमला. बरोबर, कंपनीकडे डेट आहे 250 कोटीचं, परंतु त्याच्या अगेन्स्ट रिझर्व्ह आहे 4000 कोटीचं. त्याच्यामुळे टेन्शन नाही, कंपनीकडे काही कर्ज आहे का. बरोबर, मागच्या 1 वर्षामध्ये बघितलं तर 1% कंपनीने रिटर्न दिलं नाहीये. या ठिकाणी अजून एक गोष्ट चांगली काय सांगायची आहे तर FIS कडे जवळपास 14-14.5% होल्डिंग आहे. DIS कडे 20% जास्त होल्डिंग आहे. पब्लिककडे फक्त 10% खाली या ठिकाणी होल्डिंग आहे. जर PE रेशो कम्पेअर केला तर मीडियन PEच्या जवळपास या ठिकाणी एस्ट्रल पॉली सध्या ट्रेड करत आहे. म्हणजे एकदम हायर साईडला पण नाही, लोअर साईडला पण नाही, मीडियन PEच्या जवळपास या ठिकाणी ट्रेड करत आहे एस्ट्रल. या ठिकाणी जर क्वार्टरली, इयरली जर रिझल्ट पाहिले, जर तुम्ही कम्पेअर केले तर पहा, मार्च 21 मध्ये 3176 होता, त्यानंतर 4300, 5000, 5600, 5800, 6500 कंटिन्युअसली या ठिकाणी सेल्समध्ये या ठिकाणी काय होत आहे, या ठिकाणी इन्क्रीज होत आहे.
त्याच्याच बरोबर या ठिकाणी जो काही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन असतं OPM 20, 17, 16, 16, 16, 16 इनलाईन आहे. 16, 16 पाशी स्टक झाला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. जर त्याला या ठिकाणी प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितलं तर 400, 490, 472, 546, थोडासा डीप 519, परत या ठिकाणी इन्क्रीज झालं 535. बरोबर, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच या ठिकाणी सेल्समध्ये ग्रो होत आहे, ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये ग्रो होत आहे. फक्त ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जी आहे ती थोडीशी स्टक झाली आहे 16% जवळपास. ती थोडीशी जेव्हा वाढेल, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जेव्हा वाढेल तेव्हा ऑटोमॅटिकली या ठिकाणी प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये देखील आपल्याला बूस्ट बघायला मिळत असतो. शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर या ठिकाणी जो काही प्रोमोटरचा जो काही शेअर होल्डिंग डाटा आहे तो स्लाइटली या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज बघायला भेटत आहे. मार्च 2025 मध्ये 54.10% हिस्सेदारी होती प्रोमोटरची, ती आता इन्क्रीज होऊन 54.52% झाली आहे. म्हणजे थोडी तरी या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. FIs बघितलं तर 20 वरून 14 वर आले, जवळपास 6% डिक्लाइन झाला आहे FIचा. परंतु हे जे काही 6% आहेत त्यांनी डायरेक्ट कोणी खरेदी केले आहेत तर DIsने खरेदी केले आहेत. DIs 14 पासून डायरेक्ट 21 पर्यंत गेले आहेत. बरोबर, गव्हर्नमेंटचा बिलकुल हिस्सा याच्यामध्ये नाहीये. पब्लिककडे तुम्ही एक काळजीपूर्वक पहा, 10.97% पब्लिक होता ते आता 9.99% राहिला आहे. जवळपास 1% पब्लिकने या ठिकाणी विकून गेलेला आहे. जर नंबर ऑफ शेअर होल्डर जरी पाहिले तुम्ही तर त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की ते डिक्लाइन होत आहेत. 3,09,714 वरून 2,58,441 झालेत शेअर होल्डर. ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी. बरोबर, कधीही कंपनीला लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. बरोबर, जर आता कंपनीचा जर बिझनेस पाहिला की बाबा ठीक आहे आज 10% कंपनी पडली आहे, 8% पडलेली आहे, आपण तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात. बरोबर, मग कंपनीचा बिझनेस काय आहे नेमका तर प्लंबिंगमध्ये आहे, सेवरेज ड्रेनेज पाईपमध्ये आहे, ॲग्रिकल्चर पाईपमध्ये आहे, वॉटर टँक्स आहेत त्याचे, इंडस्ट्रीयल पाईप्स आहेत, केबल प्रोडक्शनमध्ये आहे, फायर स्प्रिंकलर पाईप्समध्ये आहेत, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, ॲन्सिलरी प्रोडक्ट्समध्ये आहेत. म्हणजेच हे जे काही क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत हे कधी बंद होणार आहेत का, यांचा सेल्स कधी कमी होणार आहे का, तर बिलकुल नाही. ह्या गोष्टी कंटिन्यू चालणार आहे. कधीही लक्षात घ्यायचं कंपनीच्या बिझनेसवरती तुम्हाला बेट करायचं आहे, ना की करंट प्राईसवरती. आज किती पडला, उद्या किती वाढला, किती काय झालं ह्याच्यावरती न लक्ष देता कंपनीच्या बिझनेसकडे लक्ष द्यायचं. कधीही कंपनीमध्ये गुंतवणूक असताना आजचा नाही विचार करायचा, डाऊन द लाईन, फॉरवर्ड लाईन, त्याचे टेलविंड काय आहेत का त्याच्यामध्ये हे बघायचं. कंपनी अजून 10 वर्षांनी चालेल का, कंपनी 15 वर्षांनी चालेल का, याच्यावरती फोकस ठेवायचं. तेव्हाच आपण या ठिकाणी अशा 10% क्रॅशमध्ये आपण या ठिकाणी थांबू शकतो. बरोबर, या ठिकाणी जर ऑल टाइम जर याचा चार्ट पाहिला तर पहा अशा प्रकारे स्मूथ कर्वमध्ये या ठिकाणी कंपनी वर जाते. हे जे काही डीप येत असतात मध्ये मध्ये, बरोबर का नाही, एव्हरी डीप इन क्वालिटी कंपनी इज अन ऑपॉर्च्युनिटी असं म्हटलं तरी काय हरकत नाही. बरोबर, या डीपमध्ये काय केलं पाहिजे आपण, या ठिकाणी छोट्या छोट्या साईजेस मध्ये या ठिकाणी क्वांटिटीज मध्ये या ठिकाणी आपण अक्युमुलेट केले पाहिजे. 1 शेअर, 2 शेअर, 3 शेअर अशा चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर अशा पडत्या काळामध्ये अक्युमुलेट केले पाहिजे. म्हणजे जेव्हा कंपनीचा परत एकदा चांगला पिरियड तयार होईल तेव्हा आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये या ठिकाणी ग्रीन पोर्टफोलिओ आपल्याला बघायला मिळत असतो. ठीक आहे, आजचं जे काही ॲनालिसिस आहे हे कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. एखाद्या कंपनीवरती ॲनालिसिस पाहिजे असेल या ठिकाणी मला कमेंट करून सांगा. चला, हे जे काही मराठी भाषेतील आपलं चॅनल आहे याला सपोर्ट करा. आपण नवनवीन व्हिडिओज आपण याच्यावरती आता या ठिकाणी टाकणार आहोत आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आपण एक सेपरेट सिरीज लवकरच सुरू करणार आहोत. ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. व्हिडिओच्या शेवटी अजून एक गोष्ट सांगेल, सगळा हा जो काही डाटा मी सांगत असतो हा प्युअरली एज्युकेशनच्या कंटेंटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. याच्यामध्ये कसल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नसणार आहे. एखाद्या गोष्टीमध्ये खरेदी करायचं आहे, विकायचं आहे तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत याच्यासोबत या ठिकाणी चर्चा करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.